रेकॉर्ड सर. हो सर. ते आलं का? सिम्बॉल आला? नाही. आता आला सर. आता आला सर. हा, तर बघा चालू करूया. आपल्याला उशीर झाला, जवळपास अर्धा तास गेला आपल्या याच्यात. ठीक आहे, हरकत नाही. हा बघा आता, अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. ठीक आहे, तर आपल्याला सर्वांना माहित आहे अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय. ठीक आहे, अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय? अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. परत रिपीट करू, अंतर्लिखित कोनाचं माप काय असतं? त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. सपोज इथे पी क्यू आर, पी क्यू आर हा अंतर्लिखित कोन आहे. मग या कोन पी क्यू आरचं जे माप आहे हे माप किती असतं? तर या कोनाने जो कंस अंतरखंडित होतो, सपोज हा कंस अंतरखंडित होतो आहे की नाही, तर या अंतरखंडित होणाऱ्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. समजा याचं माप 80 अंश आहे की नाही, या कंसाचं माप 80 अंश आहे, तर कोण पी क्यू आरचं माप किती असेल सांगा. हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? 40 असेल, बरोबर. ठीक आहे. हा, तर अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय आहे? तर अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आपलं हे टाइम 10 मिनिटानं संपल, हे आपलं आधी सुरू झालं होतं ना. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. हो सर. हा, तर हे नवीन कोण आहे? नवीन, त्यांना माहित नाही परत जॉईन व्हायचं. हॅलो, हा सर. निशांत आहे. हे रेडमी कोण आहे? अश्विनी आली का? मला वाटते ती ही आहे आपली सोनी आहे वाटते. सोनी आवाज येते का? सोनी आवाज येते का? हॅलो, सोनी नाही का? नाही सर. बरोबर. हा, जे कोणी आहे सर्वजण, तुम्ही एक लक्षात ठेवा की आपलं हे मीटिंग आता 10 मिनिटाला संपेल, कारण आपला वेळ गेलेला आहे. तर परत जॉईन व्हायचं. ठीक आहे. हो सर. हो सर. बघा, हो तर सर. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय बघूया. ठीक आहे, अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा उपप्रमेय. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. काय बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. ठीक आहे. आता इथे बघा आकृती 3.47 ही बघा, आधारे पक्ष आणि साध दिली आहे. या आकृतीच्या आधारे आपल्याला पक्ष आणि साध दिले आहे. मग काय लिहिता येईल? पक्ष आपल्याला एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. ठीक आहे, तर इथं आपल्याला पक्ष काय लिहिता येईल? एक कंस घ्यावा लागेल आणि त्याच्यात अंतर्लिखित झालेले कोण घ्यावं लागेल. म्हणून पक्षामध्ये काय येईल बघा, कोण पी क्यू आर. बघा पक्ष काय असेल, कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर आहे की नाही. कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर ही दोन कोणे कंस पी क्यू आर किंवा कंस पी एस आर मध्ये अंतर्लिखित आहेत, असं याचा पक्ष येईल. तर साध्य काय असेल? तर अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. मग अंतर्लिखित झालेले कोणते कोण आहेत बघा, कंस पी क्यू आर या कंसामध्ये अंतर्लिखित झालेले कोण कोणते आहेत? तर कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर आहे की नाही. इथं आपल्याला काय लिहायला लागेल? साध्यामध्ये काय लिहायला लागेल? सर्व कोण एकरूप असतात. म्हणजे कोणते कोण आहेत ते? कोण पी क्यू आर एकरूप कोण पी एस आर. हे काय असेल? साध्य. पक्ष आणि साध्य लक्षात आलं का तुमच्या? हो सर. समजलं असेल तरच हो म्हणा, नाही तर परत रिपीट करतो. हॅलो, रिपीट करा सर. बघा परत सांगा सर. परत सांगतो. हे बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले, आता एवढंच बघू आपण, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले
आता इथे हा कोण कंस घ्या, कोणता पी क्यू आणि आर. ठीक आहे, कोण पी क्यू आर. कोण पी क्यू आर मध्ये कोणता कंस अंतर्लिखित झाला, पी क्यू आर. कोणता कंस अंतर्लिखित झाला, पी क्यू आर. आणि कोण पी एस आर कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे, पी क्यू आर मध्येच आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? बघा ही जी दोन कोणे तुम्हाला दिसतात इथे, पी क्यू आर, कोण पी क्यू आर कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे, कंस पी क्यू आर मध्ये. ठीक आहे, आणि कोण पी एस आर कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे, कंस पी क्यू आर मध्येच. हे लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं का? हो सर. हो सर. हा, आता ही जी दोन कोणे आहेत, ही दोन कोणे पी क्यू आर आणि पी एस आर ही दोन्ही कोणे एकाच कंसात अंतर्लिखित झालेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय बघायचं, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले. हा, आता ही दोन कोण एकाच कंसात अंतर्लिखित झालेले. सर्व कोण एकरूप असतात आणि मग ही दोन कोणी काय असतील, एकरूप असतील. कोणाला नाही आपला भालेराव. ठीक आहे, बघा एकाच कंसात अंतर्लिखित झालेले हा कंस पी क्यू आर, या कंसामध्ये कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर ही दोन कोणे अंतर्लिखित झालेली आहेत. सर्व कोण एकरूप असतात, म्हणजे ही दोन कोण एकरूप असतात, पी क्यू आर आणि पी एस आर. आता बघा इथे आपण आणखी एखादा हे काढू शकतो, कोण काय काढू शकतो, आणखी एखादा कोण काढू शकतो जो याच कंसात अंतर्लिखित होईल. समजा मी इथे असा कोण काढू, ठीक आहे. बघा हा कोण सुद्धा याच कंसात अंतर्लिखित झालेले आहे. किंवा आणखी एखादा मी कंस काढला इकडे असा, तरी कोण काढला, बघा हा जो कोण आहे, हा कोण सुद्धा कसा आहे, ही दोन्ही हे चारही कोण जे आहेत बघा, हा जो कोण काढला मी, समजा याला आपण नाव दिलं क्यू आर एस टी यू दिलं, आणि याला नाव दिलं आपण व्ही. ठीक आहे, तर इथे पी यू आर हा कोण आहे, हा कोण कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे, तर पी क्यू आर मध्ये, नाही का. आणि हा जो पी व्ही आर काढलेला आहे, हा सुद्धा कोणत्या कंसात अंतर्लिखित आहे, पी क्यू आर मध्येच. म्हणजे बघा पी क्यू आर या कंसामध्ये ही अंतर्लिखित झालेली जी सर्व कोणे आहेत, ही सर्व कोणे एकरूप असतात, हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथपर्यंतचा भाग पक्षामध्ये, हा इथपर्यंतचा हे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण, हे सर्व कोण पर्यंत. ठीक आहे, हा भाग कशात येईल, पक्षामध्ये. मग इथे पक्ष काय लिहिणार तुम्ही, पक्ष इथे पक्ष लिहायचे. ठीक आहे, हे काढता येईल, हे कर्सर चालणार बरोबर. ठीक आहे, पक्ष काय लिहिणार, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण, म्हणजे इथे कोण दाखवावं लागेल आपल्याला. तर इथं काय घ्यायला लागेल आपल्याला, कोण पी क्यू आर, काय घ्यायला लागेल, कोण पी क्यू आर आणि कोण पी एस आर हे कंस पी क्यू आर मध्ये अंतर्लिखित झालेले कोण आहेत, असं पक्षामध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, आणि मग त्याचं साध्य काय येईल, साध्य, तर साध्य काय असेल, कोण पी क्यू आर, साध्य काय असेल, कोण पी क्यू आर एकरूप, हे एकरूपचं चिन्ह असं, एकरूप कोण पी एस आर आहे की नाही. हे काय असेल, साध्य, हे काय असेल,
साध्य. ठीक आहे, हे साध्य असेल. ठीक आहे, पक्षाने साध्य लिहा. ठीक आहे, पुढील प्रश्नांचा विचार करून सिद्धता लिहा. आता ह्या प्रश्नाचा विचार करायचा आणि सिद्धता लिहायचा. कोण PQRने कोणता कंस अंतरखंडित केला आहे? कोण PQRने कोणता कंस अंतरखंडित केला आहे? PQRने कोणता कंस अंतरखंडित केला आहे? कोण PQRने कोणता कंस अंतरखंडित केला आहे? सांगा ना. सांगायचं आहे तुम्हाला. अनम्यूट करून सांगा कोणीतरी. कोण PQRने कोणता कंस अंतरखंडित केला आहे? आवाज येत नाही का रे? कोण PQR सर? हा? कोण PQR सर? नाही, प्रश्न लक्षात घे, प्रश्न लक्षात घे. कोण PQRने कोणता कंस अंतरखंडित, अंतरखंडित याचा अर्थ समजते. अंतर्लिखित वेगळा, अंतरखंडित वेगळा. अंतरखंडित PSR सर.